फणसाचा त्रास होऊ नये म्हणून फणस खाताना काय काळजी घ्यावी, तर फणस हा थंड गुणाचा आहे, शरीरातला तो कफ वाढवतो आणि पचायला अत्यंत जड आहे, म्हणून फणस खाताना तो प्रमाणात खावा. 3 ते 4 गरे एका वेळी खावेत. तसंच फणस ज्यांना अजीर्ण आहे, पचनाच्या तक्रारी आहेत, पोटात दुखतंय, पोट साफ होत नाहीये, अशा लोकांनी खाऊ नये. ज्यांना कफाचे वेगवेगळे आजार आहे, कुठेही सूज आहे किंवा ज्यांना डायबेटीज आहे, अशांनी देखील फणस खाऊ नये. तसंच फणस कधीही संध्याकाळनंतर, रात्रीच्या जेवणानंतर खाऊ नये. फणस जर तुम्ही खाणार असाल तर अशा वेळी तुमच्या आहारामध्ये भात, श्रीखंड, दही, पनीर, चीज यासारखे पदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ नसावेत. तसंच फणसाची जर तुम्ही भाजी खाणार आहात तर ती व्यवस्थित शिजलेली आहे का याची खात्री करावी आणि ती शिळी असल्यानंतर शिळी करून खाऊ नये. फणसामुळे कुठलाही त्रास जर तुम्हाला झाला तर त्यावरचा सोपा उपाय म्हणजे खोबरं. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर एक छोटा तुकडा खोबऱ्याचा खावा किंवा फणसाच्या भाजीमध्ये आपण जसं वापरतो तसं नारळाचा चव वापरावा. त्यामुळे फणसाचा त्रास होत नाही. नमस्कार.